श्री स्वामी समर्थ. सर्वांना आजचा दिवस चांगला आणि सुखाचा जावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर अंगारिका संकष्ट चतुर्थी आणि या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. अगदी वर्षभरामध्ये आपल्याला एकही संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे शक्य नसेल, तर आपण अंगारिका संकष्ट चतुर्थीचे व्रत केले तर आपल्याला संपूर्ण संकष्ट चतुर्थी केलेल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. त्यामुळे जर उद्या तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही उपवास व्रत करायचे आहे. आता उपवास व्रत करणे जर शक्य नसेल तर अशा वेळेस फक्त गणपती बाप्पाची पूजा सेवा केली तरीही पण चालेल. आता या दिवशी जसे काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या प्रभावी ठरतात. पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहिती नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. अगदी आपण जाणून-बुजून तर या चुका करत नाही, पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जे काही पूजा केली, जी काही सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही. मग आपण म्हणतो की मी पूजा केली, सेवा केली तरीही पण मला फळ का मिळत नाही, उलट दुष्परिणाम का भोगावे लागतात. आता या अंगारिक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण जेव्हा गणपती बाप्पाला नैवेद्य बनवत असतो तेव्हा आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची असते. काही अशा भाज्या आहेत की ज्या या दिवशी चुकूनही बनवायच्या नाही. भलेही तुम्ही या दिवशी उपवास नसेल करणार तरी पण घरामध्ये या भाज्या आपल्याला बनवायच्या नाहीत. तसेच या अंगारिक संकष्ट चतुर्थीला अशा काही चुका आहेत की ज्या चुकूनही करायच्या नाहीत. आता या दिवशी काय करावे, काय करू नये याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील बाप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. पंचांगानुसार ही तिथी 6 जानेवारी मंगळवार सकाळी 8:01 सुरू होईल आणि 7 जानेवारी रोजी सकाळी 6:52 समाप्ती होईल. जर उदया तिथीची सामंत असेल तर संकष्ट चतुर्थीच्या व्रतात सूर्योदयाची वेळ ही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्याला अंगारिक संकष्ट चतुर्थीचे व्रत हे मंगळवारीच करायचे आहे. आता या दिवशी अनेक शुभ योग देखील जुळून येत आहेत. सर्वाधिक सिद्ध योग 7:15 ते दुपारी 12:17 असेल. प्रतियोग पहाटेपासून रात्री 8 वाजून तर 21 आहे. तसेच भद्रा काळामध्ये कोणतीही पूजा सेवा केली जात नाही, म्हणजेच की राहू काळ. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की या दिवशी भद्रकाळ देखील आहे. तर या दिवशी सकाळी 46 साठी भद्रकाळ असणार आहे. भद्रकाळाचा प्रारंभ हा सकाळी 7:15 सुरू होईल आणि समाप्ती सकाळी 8:01 तर मिनिटांनी होणार आहे. तर भद्राचा वास पृथ्वीवर असल्याने या काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे. तर त्यामुळे आपण 7:15 ते 8चा जो वेळ आहे तर त्या वेळामध्ये, त्या काळामध्ये ही पूजा सेवा चुकूनही करायची नाही. मग पौष महिन्यातील अंगारिक संकष्टीची पूजा भद्रा संपल्यानंतरच करायची आहे. मग अगदी 8 नंतर तुम्ही अंगारिक संकष्ट चतुर्थीची जी काही पूजा आहे तर ती पूजा तुम्ही नक्कीच करू शकता. आता गणेश पूजेसाठी शुभ मुहूर्त हा सकाळी 9:51 ते दुपारी 1:45 दरम्यान शुभ मुहूर्त असणार आहे. तुम्ही या काळामध्ये पूजा नक्कीच करू शकता. तसंच अभिजित मुहूर्त हा दुपारी 12:06 ते 12:48 असेल. राहू काळ या दिवशी दुपारी 3 ते 4:21 असून या काळामध्ये पूजा टाळावी. राहू काळामध्ये कोणतीही पूजा केली जात नाही आणि राहू काळामध्ये केलेली पूजा सफल देखील ठरत नाही. त्यामुळे मंगळवारी तुम्ही दुपारी 3 वाजता मिनिटापासून ते 4:21 पूजा चुकूनही करायची नाही. हा काळ आपल्याला परिपूर्ण टाळायचा आहे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. 6 जानेवारी रोजी चंद्रोदयाची वेळ रात्री 8:54 असेल. त्यामुळे आपण अंगारिक संकष्ट चतुर्थीचा उपवास हा संकष्ट चतुर्थीचे जेव्हा आपण उपवास करत असतो तेव्हा
चंद्रोदयाच्या वेळेला खूप महत्त्व आहे. जर आपल्याला चंद्रोदयाची वेळ पाळणे शक्य होत नसेल तर अगदी आपण उपवास नाही केला तरीही चालेल, पण चंद्रोदयाची वेळ पाळायची आहे आणि चंद्रोदय झाल्यानंतरच आपण जेवण करायचं आहे. आता तुम्ही म्हणसाल की चंद्रोदय 8:54 होणार आहे, त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळी जेवण केलं तर चालेल का? तर असंही आपण चुकूनही करायचं नाही. कारण की गणपती बाप्पा हा अवलंबवृद्धाचा देवता आहे आणि गणपती बाप्पाला स्वतःला भूक नाही, अनावर होत नाही. त्यामुळे अगदी आपण 8:54 नंतर तुम्ही उपवास व्रत हे सोडवू शकता. आता रात्री चंद्राला कच्चे दूध, फुले आणि अक्षदा मिश्रित पाणी अर्पण करा. अर्घ्य द्यावा. त्यानंतर तुम्ही तुमचा उपवास व्रत हे सोडू शकता. फक्त आपल्याला राहुकाळ हा टाळायचा आहे. तर हा राहुकाळ दुपारी 3:03 4 ते 21 मिनिटापर्यंत असणार आहे. तर ही वेळ आपल्याला टाळायची आहे. इतर वेळेमध्ये तुम्ही पूजा, सेवा नक्कीच करू शकता. आता गणपती बाप्पाची पूजा करताना आपल्याला काही गोष्टीची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. शास्त्रानुसार भगवान विष्णूंना तुळस ही अतिप्रिय आहे. अगदी भगवान विष्णू ही तुळस शिवाय नैवेद्य देखील ग्रहण करत नाही. तसेच तुळशीला हरिप्रिया देखील म्हटलं जातं. पण तुळस गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये वर्ज्य आहे. त्यामुळे या दिवशी आपण गणपती बाप्पाला तुळस ही चुकूनही अर्पण करायची नाही. अगदी तुम्ही भगवान विष्णूंना तुळस अर्पण करू शकता, पण भगवान श्री गणेशांना आपण तुळस ही अर्पण करायची नाही. तसेच या दिवशी आपण पूजेसाठी तांदूळ देखील वापरत असतो. आता तांदूळ वापरत असताना आपण अख्खे तांदूळ वापरायचे आहे. चुकूनही जे काही अर्ध तांदूळ आहे तर ते अर्धे तांदूळ आपण वापरायचे नाही. पूजेसाठी जे काही वस्तू घेतो तर त्या अख्ख्या असाव्यात. अर्धे तुटलेल्या वस्तू असतील तर त्या आपण पूजेमध्ये घेतो, मग त्या पूजेचं आपल्याला जे काही फळ आहे तर ते मिळत नाही. देवपूजेसाठी आणि कोणत्याही धार्मिक विधीसाठी अखंड तांदळाचा वापर हा आपण करायचा आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तसेच आपण जेव्हा पूजा करायला बसणार आहोत तर पूजेच्या अगोदर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. अगदी गोमूत्र नसेल तर पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे. यामुळे नकारात्मकता दूर होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आणि यानंतर आपण जे काही पूजा सेवा करतो तर ती पूजा सेवा देखील सफळ ठरत असते. कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये मानसर करत असतो किंवा घरामध्ये नकारात्मकता देखील बोलत असतो. तर ही नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडावा किंवा हळदीचं पाणी किंवा गुलाबाचं पाणी आपण शिंपडायचं आहे. याचं आपण काळजी घ्यायची आहे. तसेच या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही. अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील, काळ्या रंगाची टिकली असेल, काळ्या रंगाची साडी असेल तर ती देखील लावायची नाही आहे. त्याचबरोबर मॅचिंग काळ्यामध्ये आपण या सर्व गोष्टी विसरून जात असतो. पण या गोष्टीचं आपल्याला काळजी घ्यायची आहे. तुम्ही या दिवशी लाल रंगाचे, हिरव्या रंगाचे, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. तसेच आपण या पूजेसाठी जे काही आसन घेत आहोत तर ते आसन देखील काळ्या रंगाचं नसावा, याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर तुम्ही संकष्ट चतुर्थीचा उपास करत असाल तर गणेशाचं वाहन उंदीरला चुकूनही त्रास देऊ नका. असं केल्याने गणेशांना राग येऊ शकतो. तसेच या दिवशी जर आपल्याला दाराजवळ कुणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही. आपण त्या व्यक्तीला 1 ग्लास भरून पाणी देऊ शकता किंवा अन्नदान करू शकता, पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नये, याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यासोबतच या दिवशी आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही आपल्याला कोणाला द्यायच्या नाही. तर पाहिलं तर पहिली म्हणजे मीठ. मीठ हे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. समुद्रमंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मी सोबत आलं होतं. त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं रूप समजलं जातं. त्यामुळे या दिवशी आपण मीठ हे कोणालाही द्यायचं नाही. त्यानंतरची दुसरी वस्तू आहे तर ती म्हणजे धने. हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे समजले जाते. जेव्हा धनतेरस असते तेव्हा आपण धन्याची देखील पूजा करत असतो. त्यामुळे या दिवशी आपण धने हे चुकूनही कोणाला द्यायचे नाही आहे. आता संकष्ट चतुर्थीचा उपवास असेल तर या दिवशी आपण घरामध्ये भांडण, तंडे, वादविवाद देखील करायचे नाही. कारण की आपल्याला घरामध्ये अगदी भांडण झाले, सासू-सुनेचे असतील किंवा जावयाचे असेल, जावाचे असेल किंवा नवरा-बायकोचे भांडण झाले तर आपण जरी
पूजा सेवा करायला बसलो तर आपले लक्ष पूजामध्ये लागत नाही, आपले संपूर्ण लक्ष त्या भांडणाकडेच असते. त्यामुळे या दिवशी आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तसेच आता संकष्ट चतुर्थीला उपवास करण्यापूर्वी तामसी अन्नाचा वापर अजिबात करू नका. व्रताची वेळ कोणीचीही बरी वाईट विचार करू नका. मन कर्म आणि शब्द शुद्ध राहून व्रत ठेवा. वाईट मनाने केलेली कृतीची परिमाणही नकर्मकताच असते, हे करणे टाळावे. तसेच असे काही व्यक्ती असतात की ते नेहमी दुरुस्त करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात. पण पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले बोलतात, चांगले राहतात, म्हणून आपण त्या व्यक्तीची संगती राहत असतो. पण या दिवशी अशा व्यक्तींच्या इथे जेवण चुकूनही करायचं नाही. आपण जर असे केले तर आपण देखील गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करत असतो, तर तो जास्त तेलाचा नैवेद्य असेल तर तो तेलाचा नैवेद्य चुकूनही अर्पण करायचा नाही. तुम्ही अगदी तुपाचे पदार्थ बनवू शकता, पण जास्त तेलही टाळायचं आहे. त्यासोबत जे काही तिखट मसालेदार पदार्थ आहे तर ते देखील नैवेद्य म्हणून गणपती बाप्पाला चुकूनही अर्पण करायचं नाही. जो काही नैवेद्य बनवणार असाल, अगदी भाजी पोळीचा असेल तरीही पण त्यामध्ये तिखट मसालेदार पदार्थ हे नसावेत, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तुम्ही या दिवशी मोदक देखील अर्पण करू शकता. तसेच गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो थोडा वेळ बाप्पापुढे ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण थोड्या वेळाने तो नैवेद्य ग्रहण करायचा आहे. तसेच आता या दिवशी आरती देखील असते. मग आपल्या इथे लहान मुलं देखील असतात, तर ते नैवेद्यासाठी हट्ट करत असतात. तर अगदी तुम्ही त्यांना नैवेद्य दिला तरीही पण चालेल, कारण की लहान मुलं हे देवाघरची फुलंच हे असं ते साक्षात गणपती बाप्पाचं स्वरूपच असतं. त्यामुळे तुम्ही त्यांना अगदी नैवेद्य नक्कीच देऊ शकता. आता संकष्ट चतुर्थीला जो काही नैवेद्य बनवणार आहात तर त्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश नसावा, कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो. तसेच संकष्ट चतुर्थीच्या अगोदरच्या दिवशी देखील आपण संध्याकाळी मांसाहार हा परिपूर्ण वर्ज्य करायचा आहे. तसेच या दिवशी देखील मांसाहार हा आपण चुकूनही करायचा नाही. आता या दिवशी अशा काही भाज्या आहेत की ज्या चुकूनही बनवायच्या नाहीत. तर पहिलं म्हणजे या दिवशी रताळ्याची भाजी असेल किंवा अगदी कोबीची भाजी असेल तर या 2 भाज्या आपण चुकूनही बनवायच्या नाही. तसेच लसूण कांदा देखील आपण वर्ज्य करायचा आहे. संकष्ट चतुर्थीचं व्रत चंद्राची पूजा आणि जल अर्पण केल्याशिवाय पूर्ण होत नाही. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे व्रत सफल होणार नाही. त्यामुळे या गोष्टीची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यामुळे तुम्हाला या दिवशी रताळ्याची भाजी, कोबीची भाजी, कांदा लसूण परिपूर्ण टाळायचं आहे, कारण की गणपती बाप्पाला ह्या सर्व भाज्या चालत नाही. त्यामुळे तुम्ही या सर्व भाज्या नाही खाल्ल्या तरीही चालेल. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी मिठाचे पदार्थ देखील खायचे नाही आहेत. तुम्हाला उपास हा सर्वप्रथम गोडावर सोडवायचा आहे. जसं की तुम्ही मोदक देखील करू शकता. 21 मोदक तुम्ही जर केले तरीही अतिउत्तम. 21वा मोदक तुम्हाला मिठाचा करायचा आहे. 20 मोदक तुम्ही गूळ खोबऱ्याचा घालून देखील करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारांसोबत जरूर शेअर करा. त्यामुळे सर्वांना श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, कारण की तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर गणपती बाप्पाची नक्कीच कृपा राहील. धन्यवाद.